भूमितीचे अवघड अवघड प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने मॅथ्स बाय मनोहर सर सोबत बघा. एका आयताकार सभागृहाची लांबी 18 मीटर व रुंदी 15 मीटर आहे. कसा आहे सभागृह? आयताकार, लांबी किती म्हणलंय? 18 मीटर आणि रुंदी किती म्हणलंय? 15 मीटर. तर त्या सभागृहात 0.25 मीटरच्या कशा फरशा कशा आहेत? फरशा चौरसाकृती किती? 0.25 मीटरच्या. हे लिहून घेतलं. लिहून घेतल्यावर आता डोक्यात ठेवायचं सभागृह कसा होता? आयताकार होता. मग आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी किती? 18 गुणिले रुंदी 15. आणि फरशी कशी आहे? चौरसाकृती. मग चौरसाचे क्षेत्रफळ किती हो? बाजूचा वर्ग म्हणजे 0.25 गुणिले 0.25. एकक समान आहे, काही घेणं देणं नाही. दिलंय तसं उदाहरण सोडवा. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय? त्या आयताकार खोलीचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यात किती फरशा बसतात काढायचंय. तर फरशीचं क्षेत्रफळ ही एक फरशी आहे 0.25 गुणिले 0.25 ची, बरोबर. हिचं क्षेत्रफळ फरशीचं. मग अशा किती फरशा बसतील? तर या आयताच्या क्षेत्रफळाला चौरसाच्या क्षेत्रफळानं भागा, तुम्हाला किती फरशा भेटतील? काय हो? एकूण फरशा काढायच्या तुम्हाला. एकूण फरशा बरोबर आयताचे क्षेत्रफळ भागिले कशाचे हो? चौरसाचे क्षेत्रफळ. म्हणजे काय हो? त्या जागेचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. आयतात क्षेत्रफळ 18 गुणिले 15, चौरसात क्षेत्रफळ 0.25 गुणिले 0.25. मग 18 गुणिले 15 गुणिले खाली किती हो? दशांशानंतर 2 अंक आहेत इथं आणि इथं 2 आहेत. म्हणजे एक वर वरी किती शून्य द्यायचे? 4 शून्य द्यायचे. म्हणजे खालचं दशांश चिन्ह निघून जातं. आता भागाकार करा. 25 चोक 100. इथं झाले 400. मग 25 8 200. तर 25 16 किती होता? तो 400 होतात. असं करा. 25 1 25 उरले किती? 15 झाले 150. 25 1 150 कसंही करा. 18 गुणिले 15 गुणिले काय आलं? 16. आणि याचा 18 गुणिले 15 गुणिले 16 यांचा गुणाकार करा. गुणाकार किती होईल? 4320. मग एकूण फरशा तुमच्या किती होत्या? 4320. त्या जागेत एकूण फरशा